ही अचानक स्टाफ रूम मध्ये? बहुतेक काहीतरी शंका विचारायची असावी. हॅलो सर. हॅलो मॅम. सर ॲक्च्युली मला ना एक शंका होती. एक टर्म मला कळतच नाहीये. प्लीज तुम्ही एक्सप्लेन कराल? हां बोल ना. सर अपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे आपण एखादी गोष्ट जर खरेदी केली तर त्या गोष्टीची जी काही कॉस्ट असते तिला अपॉर्च्युनिटी कॉस्ट बोलतात, राईट? नाही नाही नाही, त्याचा अर्थ थोडा वेगळा होतो. म्हणजे बघ, एखादी वस्तू तू 100 रुपयाला घेतलीस, चला, शेवटी अभ्यासाला लागली म्हणायची. चांगलंय. आणि अभ्यास करून हिला प्रश्न पडतायत हे अजूनच चांगलंय. खरं म्हणजे तेच महत्वाचं असतं. आलात तुम्ही? मी चहा आणते. हो हो. बाबा मी आलो. थँक्यू. वाह, मस्त झालाय चहा. खरंच तुम्ही दोघी बहिणीनं मन जिंकताय माझं. म्हणजे अगं म्हणजे एवढ्या कमी वेळात तू घरातली सगळी कामं सांभाळायला लागलीस आणि तिकडे तुझी बहीण इतक्या कमी वेळात अख्खं दुकान सांभाळते. काय केलं तिने? 2 दिवसात अख्खं दुकान आपलंसं केलंय तिने. तुला सांगतो, स्वराज सुद्धा एवढ्या कमी वेळात दुकानातली कामं शिकला नव्हता. तुला सांगतो, आता तिला दुकानातल्या जवळजवळ सगळ्या गोष्टी जमायला लागल्यात आणि इतकी डिसिप्लिन्ड आहे ना. सगळी कामं कशी अशी वेळेत संपवते. बरं, वेळेत संपवायचं म्हणून कसं उरकून टाकत नाही, मनापासून करते सगळं. आणि ऑब्झर्वेशन म्हणशील तर कमाल. कुठे कुठे काय काय बघितलेलं सगळं इम्प्लिमेंट करून बघते आपल्या दुकानात. मला अशी प्रयोग करणारी माणसं खूप आवडतात बघ. ज्योती दिवसेंदिवस घरातल्या माणसांच्या जवळ येते आणि हे सगळं माझ्यासाठी खूप धोकादायक आहे. ती जर अशीच वागत राहिली तर तीच माझ्या पुढच्या प्लॅनमध्ये मोठा प्रॉब्लेम होऊ शकते. खरंच खूप गुणी आहे तुझी बहीण. खरंय, ते ती आहेच. बरं बाबा, मी यांना चहा देऊन येते. हो. ज्योतीचा आगाऊपणा जरा जास्तच वाढत चाललेला दिसतोय. काहीतरी करावं लागणार आहे मला. हा स्वराज त्यामुळेच नाराज झाला नसेल ना? अहो, चहा प्यायला खाली थांबला नाही तुम्ही? काय झालं, मूड नाहीये का आज? दुकानात खूप वर्कलोड होतं का? स्वराज, काय झालं, तुम्ही काहीच का बोलत नाही आहात? दुकानात काही प्रॉब्लेम झालाय का? तसं असेल तर तुम्ही मला सांगू शकता. म्हणजे मन मोकळं केलं तर तुम्हाला पण जरा शांत वाटेल ना. हा नेमका काय विचार करतोय हे समजायलाच हवं. पण हा काही बोलतच नाहीये. ठीक आहे, म्हणजे जर तुम्हाला नसेल सांगायचं तर नका सांगू. पण मी एक बोलू का? म्हणजे रोज तुम्ही हसत खेळत येता, आज असे शांत शांत आहात, चांगलं वाटत नाहीये. म्हणजे काळजी वाटते हो तुमची, बघवत नाहीये. ठीक आहे, तुम्ही जर कम्फर्टेबल नसाल सांगण्यात तर नका सांगू, काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी चहा ठेवते, इच्छा झाली की घ्या.
प्रीती मला कळत नाहीये काय चाललंय ते. काहीतरी विचित्र वाटतंय मला. काहीतरी काहीतरी चुकीचं चाललंय असं वाटतंय. म्हणजे आपल्या दुकानात आता एका नवीन स्टाफ मेंबरचं जॉईनिंग झालंय ना. बरं, मग त्याचं काय? तेच तर कळत नाहीये मला. नाही म्हणजे ती व्यक्ती हुशार आहे, डोकं लावून काम करते, बिझनेसची चांगली समज आहे. पण ना मला काय वाटतं माहितीये का, ती व्यक्ती आहे ना प्रत्येकावर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करते असं मला वाटतंय. एवढा की म्हणजे आता बाबांना त्या व्यक्तीच्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक वाटतंय. बरं, इतकी वर्ष जी जबाबदारीची महत्वाची कामं मी करत होतो ती कामं पण आता त्या व्यक्तीला देतात बाबा. म्हणजे माझं दुकानातलं महत्व कमी होतंय असं मला वाटायला लागलं. आणि हीच गोष्ट मला अस्वस्थ करते. त्रास होतोय मला, खाते मला ही गोष्ट खूप. म्हणजे आता माझी सगळी कामं इतकी वर्ष मी जी करत होतो ती कामं जर बाबा आता त्या व्यक्तीला द्यायला लागली तर इतर स्टॉफ समोर माझी काय किंमत राहिली ना, शून्यच ना. स्वराज, काही लोक पटकन सगळ्यांचं मन जिंकून घेतात आणि जुन्या माणसांचं महत्व आपोआप कमी होतं. अहो, मी स्वतःच्या डोळ्याने बघितलंय. हो, हळूहळू नव्या माणसाची जादू एवढी चालते की जुन्या माणसाकडे मुद्दाम नाही पण अहो आपोआप दुर्लक्ष होतं. मला वाटतं की बाबांकडून पण असंच होत असेल. अच्छा, नाही म्हणजे असंच राहिलं तर मग दुकानामध्ये बिझनेसमध्ये माझी पोझिशन काय असेल? एक कामगार? म्हणजे त्या नवीन व्यक्तीच्या हाताखाली मी कामगार म्हणून काम करायचं का? हे बाबांच्या डोक्यात नेमकं काय चाललंय ना तेच कळत नाहीये मला. म्हणजे माझं फ्युचर काय आपल्या दुकानात? प्रश्नच पडलाय मला आता. क्या बात है. पुरुषोत्तमने तर माझं काम सोपं करून टाकलंय आणि आता ज्योतीला दुकानातून बाहेर काढण्याचा मार्ग हा बावळट स्वराज सोपा करेल. आता अशी चाल खेळावी लागेल की स्वराज स्वतःहून ज्योतीला दुकानातून बाहेर काढेल आणि मग मी या घरातून सगळ्यांना. पैठणी नवीन. खरं तर ना दुकानात काय आहे आणि काय नाही ते बघायला पाहिजे, म्हणजे मग तसं नवीन काहीतरी आणता येईल ना. ज्योती, खूप उशीर झालाय, राहू दे काम. हा अहो काका, मी एवढं आवडते आणि मग जाते. अगं हो, पण राहिलेलं उद्या कर ना. तुम्ही नका टेन्शन घेऊ काका, मी करते ना सगळं. आणि काय आहे, पुरुषोत्तम काकांनी इतका विश्वास टाकलाय माझ्यावर, तर मला हे काम केल्याशिवाय चैन नाही पडणार, आणि तेही नीट. हे बघ, तुला काही मदत पाहिजे का? मी करू का काही मदत? नाही नाही, तुम्ही निवांत घरी जा, मी करते सगळं. नक्की? हो काका. हे बघ, एक काम कर, मी वॉचमनला सांगून जातो, तुला काहीही लागलं ना तर त्यांना सांग. हा हो, नीट जा. हो हो.